काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सरकारचं शिष्टमंडळ भेटीला येण्याआधी जरांगे या ठिकाणी आता माध्यमांशी संवाद साधतायत। दरम्यान आज विखे पाटील आणि प्रसाद लाड हे जरांगेंची भेट घेणार आहेत। उदय सामंत सुद्धा त्यांच्या सोबत असणार आहेत अशी माहिती आहे। दरम्यान 30ला म्हणजे उद्याच जरांगे उपोषण करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे। कडक उन्हात आपण अन्न पाणी त्याग करणार आहोत अशी घोषणा आधीच जरांगेंनी केलेली आहे। मात्र आम्ही जरांगेंना उपोषण करू देणार नाही अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे। आता थोड्याच वेळात सरकारचं हे शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्यासाठी येणार आहे। मीचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला। उद्यापासून रखरखत्या उन्हात अन्न पाणी त्याग करत आमरण उपोषणाचा इशारा जरांगेंनी दिल्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जरांगेंशी चर्चा करेल। मंत्री उदय सामंत, भाजपचे आमदार प्रसाद लाड या शिष्टमंडळामध्ये आहेत। मनोज जरांगेंनी याआधीच मराठा समाजाच्या मागण्या प्रसाद लाड यांच्यासमोर मांडल्यात। मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र द्या, सातारा, कोल्हापूर, औंध संस्थांचा GR काढा आणि त्यावरून जात प्रमाणपत्रांचं वाटप करा। वाटप केलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांचे जात पडताळणी प्रमाणपत्र द्या। विखे पाटलांच्या अध्यक्षतेमधील मराठा उपसमिती बरखास्त करा। मराठा आणि कुणबी मंत्रालय वेगळं करा। ही नवीन मागणी जरांगेंनी प्रसाद लाड यांच्याकडे केली होती। दरम्यान या मागण्यांवरून विखे पाटील आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असून सरकार काय करणार याची कल्पना जरांगेंना देणार असल्याचं विखे पाटलांनी आजच्या भेटीआधी स्पष्ट केलंय। तर आपण पाहतोय सरकारचं शिष्टमंडळ भेटीला येण्याआधी मनोज जरांगे आता काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर त्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत अन्न पाणी आपण त्याग करणार असल्याचं म्हटलेलं आहे। रणरणत्या उन्हामध्ये आपण उपोषण करणार असल्याचा निर्धार जरांगेंनी व्यक्त केलेला आहे। दुसरीकडे 2 ते 3 दिवसात काय केलं याची जरांगेंना कल्पना देणार असल्याचं म्हणत विखे पाटील हे म्हणतात की जरांगेंना उपोषण करण्याची गरज भासू देणार नाही। त्यामुळे आता सरकारनं जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात काय विचार केलेला आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्या विखे पाटील, प्रसाद लाड आणि उदय सामंत हे जरांगेंची भेट घेण्यासाठी येणार आहेत। तर दुसरीकडे बच्चू कडू सुद्धा जरांगेंची भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता सरकारचं हे शिष्टमंडळ जरांगेंची या संदर्भात मागण्यांसंदर्भात काय विचार करतं किंवा त्यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरतं का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। काही दिवसांआधी प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला गेलेले होते। त्या ठिकाणी जरांगेंच्या मागण्या त्यांनी समजून घेतल्या। आता जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेत 30 तारखेपासून आपण भर उन्हात उपोषण करणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय। त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारसमोर हे आव्हान असेल। बऱ्यापैकी सरकारने कार्यवाही केलेली आहे। आता त्याच्यामध्ये जे काही उणिवा दिसत आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मान्य जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे, तर जाऊन त्यांच्याशी चर्चा करून म्हणजे त्यांना या सगळ्या उणिवा शासनाने कशा दूर केल्यात, काही गैरसमज असतील त्यांचे, तर ते आपल्याला दूर करता येतील। परंतु मला वाटतं अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने टाकलं।